खरं तर हा काही लहान सहान गुन्हा नाही आहे, गंभीर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे. याला या स्तरावरून त्याची चौकशी होणं मला वाटतं फार चुकीचं होईल. पहिली गोष्ट तर पहिले शेतकरी शेती विकून कर्ज फेडत होता. पण युगांतरानं विकास वाढत गेला असं म्हणतो आपण. विकासाचं एक वेगळं पाऊल टाकतो असं म्हणतोय. या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जात असताना इथं जर रोशनसारख्या एका सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला जर किडनी विकण्याची त्याला जबरदस्ती करणं, ते विकून पैसे वसूल करणं म्हणजे 1,00,000च्या बदल्यात 8,00,000ची किडनी द्यावं लागतं. हा अतिशय मला वाटतं गंभीर प्रकार आहे. याला राष्ट्रीय स्तरावर खरं तर अशा पद्धतीनं गुन्हे घडताना पाहतोय. असे गुन्हे सरासरी घडत नाही आणि इथे या राज्यातला मुख्यमंत्री इथून फक्त 150 किलोमीटरवर असताना सुद्धा विदर्भातला मुख्यमंत्री असताना त्याच्यावर आतापर्यंत जे काही ज्या पद्धतीनं समोर जायला पाहिजे होतं, अर्थात इथल्या एसपीनं फार चांगलं सहकार्य त्याला केलं. एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मला आठवतोय. पण तो अजूनही जे गुन्हे व्हायला पाहिजे 1994चा थोटा ऍक्ट आहे तो कलम 18 बेकायदेशीर अवयव काढणे हे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कलम 18ची आम्ही मागणी करतो आहे. कलम 19 अवयवाची तस्करी झालेली आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे. याच्यावर जे काही रॅकेट आहे ते रॅकेट पूर्ण कसं येईल. कलम 20 आहे, त्यात दलाल, एजंट, शाहूकार, डॉक्टर हे सगळे याच्यात 10 वर्षाचा मोठा दंड आहे. मानव तस्करी आहे, म्हणजे मानव तस्करीचा 370चा गुन्हा मला वाटत नाही याच्यात दाखल केला. निवेदन देतो आणि 3 तारखेला यावर मोठा एल्गार म्हणजे नागपीर ते मी स्वतः राहून इथून आम्ही सकाळी 7-8 वाजता पायी निघू, नागभीडला पायी जाऊ आणि तिथं नागभीड बंद करू आणि महाराष्ट्रात आम्ही जे मागणी करतो आहे त्या सगळ्या मागण्या सरकारनं जर मंजूर केल्या नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन भविष्यात आम्ही करणार. कारण हे एका शेतकऱ्याची पीडा नाही, म्हणजे पहिले जमीन विकावं लागत असणाऱ्या शेतकऱ्याला किडनी विकावं लागतं. साधा पालकमंत्री आला, मला वाटतं आले पालकमंत्री, खासदार आला नाही, आमदार आला नाही. कंबोड्यामध्ये कोलकात्यावरून गेलो आम्ही कंबोड्याला. तिथं माझं 14/10/2024 ऑपरेशन झालं आणि पैसे मिळाले. किती मध्ये विकले तुम्ही? 8 लाख रुपयामध्ये. आता तुमची काय मागणी आहे याच्यामध्ये? आता मागणी तर काही आहे नाही. पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे माझी पूर्णपणे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे आणि योग्य तो न्याय देतील हे पूर्ण प्रशासनावर माझा ठाम विश्वास आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे आम्ही 2 होतो.